आदित्य सर पारूचे खूप चांगले मित्र आहेत आणि तसेच प्रीतम सर सुद्धा आहेत आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। शी बाई, परत एक फुसकाबार। माझ्या नशिबात ना सतत फुसकेबारच असतात। एक मिनिट, माझ्यासाठी हा फुसकाबार होता, पण तुम्हाला तर मजा आली असेल ना? हा, आली ना मजा, आली ना? आणि पारू, मला यात काहीच प्रॉब्लेम नाहीये खरंच। मला फक्त पारूने लग्नासाठी होकार द्यावा हेच महत्वाचं आहे। पारू प्लीज मला माफ कर। हे पारू, मी काय म्हणतो, आपण तुझ्यासाठी मुलगा बघतच होतो ना। अगं शेवटी माणूस आहे, माणूस म्हणल्यावर चुका करणारच ना। हरीश सरांनी जी काही चूक केली आहे त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा पश्चाताप दिसतोय। त्यांना त्यांची चूक सुधारायची आहे। आणि तसं बघायला गेलं तर तुझं त्यांच्याबरोबरच लगीन ठरलं होतं ना। म्हणजे मधलं सगळं विसरून आता तेच परत करायचं बस। जर मारुतीची पण हीच इच्छा असेल आणि हरीश पारू सोबत लग्न करायला तयार असेल, पारूने जर हरीशला माफ केलं असेल, तर त्या दोघांचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायला काय हरकत आहे? मॅम एकदम करेक्ट बोलताय तुम्ही। मी तर म्हणते आदित्य आणि माझ्या लग्नाआधी आपण पारूचंच लग्न लावूया। त्यांचं अर्ध लग्न झालेलं आपण पूर्ण करूया। थांबा, मला काहीतरी बोलायचं आहे। आता मी जिवंत असताना तुला मध्ये बोलायची काय गरज आहे? मारुती मामा प्लीज पारूला बोलू द्या। तिने स्वखुशीने माझ्यासोबत लग्न करायला तयार व्हायला हवा। तिच्यावर प्लीज कोणीच जबरदस्ती करू नका। स्वखुशीनच काय, माझा कोणी जीव घेतला तरी सुद्धा हे लगीन मी करणार नाही। पारू अगं, मारुती मामा, मी समजावते पारूला। मी आलो जरा।